रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नामदेवरायांचा प्रसंग आहे. निरोपराय वर्णन करतात. मोही हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. हा नामदेवरायाचा महिमा आहे. भगवान परमात्माने त्यांचा हातचा नैवेद्य सेवन करावा. पुढे चला जनाबाई नामदेवाच्या दासी. काय महिमा आहे? जनाबाईचा महिमा ऐकून, ख्याती ऐकून काशी क्षेत्राहून कबीर महाराज भेटायला आले दर्शनाला. पंढरी क्षेत्रात आले. जनाबाई कुठं राहतात विचारले. नामदेवाचा वाडा दाखविला. वाड्यात गेले. वाड्यात चौकशी केली. नामदेवा तिथं कळालं का गोवऱ्या वेचायला गेली. कोणीकडे गेली? जंगलात गेले, गायरानात गेले. तिथं जाऊन बघतात तर जनाबाईचं आणि एका म्हाताऱ्या आजीचं भांडण चालू होतं. आणि बाजूला असलेल्या एका महिलेला विचारलं, का हो जनाबाई कुठं यात? ते म्हटले, हे काय भानकुदळजीनी. कबीर महाराज थोडे खजील झाले, नाराज झाले. काशीवरून आलो आणि जिच्या भेटी करता आलो ती भानकुदळ निघाली. ओ जनाबाई. जी महाराज बोला. का भांडता त्या म्हाताऱ्या आजीला? मी भांडत नाही महाराज, तीच आजी भांडलेली म्हटले. का हो आजीबाई का भांडता? अहो महाराज काय सांगू, या भानकुदळ जेनीनं माझ्या गोवऱ्या चोरल्या. जनाबाईला विचारलं, होय जनाबाई? जनाबाई म्हटली, महाराज अजिबात नाही, एका गौरीला सुद्धा मी शिवले नाही. कशावरून बोलता छाती ठोक? जनाबाई म्हटलं, महाराज परीक्षा घ्यायची असेल तर घ्या. हे पहा, हे पोतं आहे माझं, तुमच्या समोर उलथत आहे. या गौरीमध्ये ज्या गौरीतून विठ्ठल ध्वनी निघणार नाही ती आजीची, आणि ज्यातून विठ्ठल ध्वनी निघेल ती माझी. केवढी ताकद आहे. ताकद शिवाय बोलत नाही महाराज. स्वतःवर तेवढा विश्वास आहे. मग कबीर महाराजांच्या चेहऱ्यावर थोडं तलाली आली. म्हटले, वा. बघितले, त्यांनीच परीक्षा घेतली. गौरी उचलली, कानाला लावली की कानात ते गौरीतून ध्वनी निघायचा, विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल. जशी अर्जुनाची केस कृष्ण जय कृष्ण श्री कृष्ण म्हणत होते. हे भक्त होते महाराज. आपण कीर्तनात बसलेलो आहोत तर आपल्या मुखातून विठ्ठल विठ्ठल निघणार. किती बदल आहे. तुकोबराय पात्रविधीला चालले होते मन डबा घेऊन आणि भजन करीत चालले. त्यांना काही भक्त भेटलेत. म्हटले, महाराज चाललाव कुठं, चाललंय काय? तुकोबराय म्हणतात, काय करू बाबा, माझी वाणी माझ्या ताब्यात नाही राहिली. माझी मदल हाडी 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 माझी बदल आली अनावरे वाचा, माझी बदल आली अनावरे वाचा, माझी बदल आली अनावरे वाचा. चंदया सर्व सुख झालो सर्व अलंकारे, 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 सर्व सुख झालो अलंकारे, सर्व सुख झालो सर्व अलंकारे, सर्व सुख झालो सर्व अलंकारे. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा गीत राशी. तुकोबराय म्हणतात, काय सांगू बाबा, माझी वाणी माझ्या ताब्यात नाही राहिली. आणि आपली वाणी कीर्तनात देवाचं नाव घेईना, ही संतात आणि आपल्यामध्ये अशी तफावत आहे. जनाबाई म्हणतात, ज्या गोरीतून विठ्ठल निघणार नाही ती आजीची. अख्ख्या गौऱ्या चेक केल्या, पूर्ण गौऱ्यातून विठ्ठल ध्वनी निघाला. आणि मग आजीबाईला विचारले, का हो? जनाबाई म्हटले, आता थांबू नका महाराज, आजीचंही पोत चेक करा.
ते आधीचं अर्धच पोत झालेलं होतं ते उलथिलं तर त्याच्यात 11 गोवऱ्या जनाबाईच्याच निघाल्या. चोरल्या 3च आणि भांडायला लागली जनाबाईला. हा जनाबाईचा महिमा आहे. तुकोबाराय भामचंद्र घोराड्या भंडारा डोंगरावर भजनाला जायचे. आईसाहेब मागून भाकरी घेऊन जायच्या जिजाबाई. भंडाऱ्यावर बघायच्या महाराज दिसनात. मग घोराड्याला जायचं, घोराड्यावर उचलायचं, भामचंद्राला जायचं. एक दिवस आईसाहेब म्हटलं धनी अहो निश्चित एखादं ठिकाण तर सांगत जावा का तुम्ही आज कोण्या डोंगरावर चाललात. आमची फार पायपीट होते, भाकरी घेऊन येताव मागून. तुकोबाराय म्हणतात अहो आम्ही कुठे देहावर असतो का तुम्हाला निश्चित पत्ता सांगावं. पण एक काम करा, 3 वाटा आहेत, घोराडा, भामचंद्र आणि भंडारा. तर त्या 3 वाटावर तुम्ही आलात का त्या वाटाची माती घ्या आणि कानाला लावा. ज्या मातीतून विठ्ठल ध्वनी निघेल समजून घ्यावा आम्ही त्या डोंगरावर आहो. विठ्ठल सकल संतांचे आपल्याला वर्णन करता येतील असा शक्ती महिमाचा हा प्रघात आहे. अगाध शक्ती आहे आणि स्वरूप महिमा असा आहे. हा सर्व संतांच्या ठिकाणी एक रूपाने आहे. तो स्वरूप महिमा काय आहे तुकोबाराय सांगतात अभंगाच्या पहिल्याच्या. मोक्ष सायोजता जोडे, मोक्ष सायोजता जोडे. हो ऐका संताचा महिमा, ऐका संताचा महिमा, ऐका संताचा महिमा, ऐका संताचा महिमा. आनंदाला बोल जाई जाता गोरे, बोल जाई जाता गोरे, बोल जाई जाता गोरे. हो आनंदाला मोक्ष जाई जाता गोरे, मोक्ष जाई जाता गोरे, मोक्ष जाई जाता गोरे. कुमार कुमारी कुमार 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 Kumar
आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संताचा महिमा झाले बोलायाची सीमा. तुकोबाराय म्हणतात संतांचा महिमा स्वरूप महिमा असा आहे का त्यांचं आलिंगन घडलं का ज्या मोक्षाकरता अनेक खटाटोपी आहेत ती कुठलाही खटाटोप न करता संतांच्या आलिंगनातून मोक्षाची प्राप्ती होते. हा संतांचा महिमा आहे. मोक्ष 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 म्हणजे काय? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ना मोक्ष. आत्यंतिक निवृत्ती म्हणजे काय? ह्या वेदातल्या परिभाषा आहेत. आत्यंतिक निवृत्ती त्याला म्हणतात का एकदा सुख प्राप्त झालं का पुन्हा दुःख त्याला बघायला मिळत नाही. देशे काले वेदानुवादा ज्या सुखाची न करवे मर्यादा ते सुख संपदा मद भक्त सदा भोगिती. जे संत जे भक्त सातत्यानं ते सुख भोगत असतात ते आत्यंतिक सुख आहे. आणि लयरूप निवृत्ती, आत्यंतिक निवृत्ती आणि लयरूप निवृत्ती दोन प्रकार आहेत. लयरूप निवृत्ती त्याला म्हणतात काही काळ सुख आणि काही काळ दुःख. का हो? मुलगा झाला साखर पेढे वाटा. मुलगा झाला अतिशय आनंद झाला. मुलगा झाल्याबरोबर म्हातारी गचकली. मरू नये एखादी थोडा वेळ. आई गेली. काय झालं? दुःख झालं. सुखही झालं आणि दुःखही झालं. काही काळ सुख काही काळ दुःख याला लयरूप निवृत्ती म्हणतात. पण संतांच्या आणि भक्तांच्या जवळ आत्यंतिक सुख आहे. एकदा सुख प्राप्त झाल्यानंतर त्यांना दुःख बघायला मिळालं नाही त्या नाम मोक्ष. महामोक्ष प्राप्त करण्याकरता शास्त्र वेद पुराण अशी मान्यता देतात का ज्यानं मल विक्षेप आवरण हे 3 दोष घालवले आणि 3 दोष घालवून आत्मज्ञान प्राप्ती करता जो साधन चतुष्टय संपन्न आहे त्याला मोक्षाचा अधिकारी मानलंय. मल म्हणजे काय? विक्षेप म्हणजे काय? आवरण म्हणजे काय? व्याख्या आहेत. साधन चतुष्टय म्हणजे आत्मज्ञान प्राप्तीची 4 साधना आहे. विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षता. विवेक म्हणजे काय? सारखाय असारखा याचा जो विचार करतो त्याला विवेक म्हटलंय. वैराग्य इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल असलेल्या भोगाविषयी अंतकरणात त्यागाची वृत्ती याला वैराग्य म्हटलंय. समाधी, षटक, शम, दम, श्रद्धा, उपरम, समाधान, तितिक्षा त्यात 6 साधना आहेत. आणि 4था आहे मुमुक्षता का ज्याच्या अंतकरणात भगवत भेटीविषयी संत भेटीविषयी आतुरता लागलेली आहे. पुसावेशी हिची वाटी भेटी तयाशी. ज्याच्या अंतकरणात ही ओढ लागलेली आहे. भेटी लागे जीवा भेटी लागे पंढरीनाथा जीवा लागली तळमळ व्यथा. ज्याच्या अंतकरणात अशी तळमळ लागलेली आहे तो मुमुक्षु आहे. मग असा जो तयार झाला आहे त्याला मोक्ष प्राप्तीचा अधिकारी मानलंय. त्या मोक्षाचा अधिकारी मानलं. मोक्ष अजून लांबच आहे. एवढी साधनं अवघड आहेत. आपल्याला काय खावं हे कळना आणि काय प्यावं हे समजना. आपण खाऊ नाही ते खातो, पिऊ नाही ते पितो, पाहू नाही ते पाहतो, बोलू नाही ते बोलतो, ऐकू नाही ते ऐकतो. सर्वकडे लावून घ्या. मग शास्त्र तर म्हणते ज्याला मोक्ष प्राप्त करायचा आहे त्याला ही सर्व बंधनं पाळावी लागतील. अशक्य आहे. पण साधू संत महात्म्यांनी मोक्षाचा मार्ग एवढा खुला केला का संतांचं आलिंगन घ्या. आलिंगन नाम त्यांची कृपादृष्टी, त्यांचा हस्तस्पर्श, त्यांचं चरणस्पर्श, चरण दर्शन ह्या गोष्टीचा जर आपल्यावर लाभ झाला, कृपा झाली तर निश्चित मोक्ष लांब नाही. तुकोबाराया तुम्ही सांगता पण तुम्हाला मिळालं का काही? तुकोबाराया म्हणतात माझ्या संबंधित मी काय सांगू? आलिंगणी संताची
दिव्य झाली माझी काया. तुकोबारा म्हणतात माझ्या बाबतीत काय सांगू, मला संतांचं आलिंगन घडलं, माझी काया दिव्य झाली, बहरली, मी सुखाला प्राप्त झालो. ना मोक्षाला सुख ना मोक्ष, मोक्षाला प्राप्त झालो. ज्ञानोबरायांना विचारा, ज्ञानोबराय म्हणतात आलिंगणे सुख वाटे, प्रेम चिदानंदी घोटी, हर्ष ब्रह्मांड उतटे, समूळ उठे मीपणा. सर्व गोष्टी मला संतांच्या आलिंगनात प्राप्त झाल्या, म्हणून आलिंगणे घडी मोक्ष सायुज्यता जोडी. असा संतांचा महिमा अपार आहे, ऐसा संतांचा महिमा. झाले बोलायाचे सीमा. किती म्हणून त्या महिम्या संबंधित मी बोलू. माझी वाणी त्या ठिकाणी काय वाणू आता, न पुरे ही वाणी. मस्तक चरणी ठेवी या लागे आता, स्तुती सांडून निवांता, चरणी ठेवे जे माथा हेची भले. बरीचशी याच्यावरती उदाहरण आहेत भागवतामध्ये. श्रीदेव ब्राह्मणाला काय द्यावं आईसाहेबांना प्रश्न पडला. ज्यांनी भगवान कृष्णाची आणि माझी भेट घडवून दिली, याच्यातून उतराई होण्याकरता माझं पत्र पोहोच प्रभू मला घेण्याकरता येणार आहेत, पण आता सुदेव ब्राह्मणाला काय द्यावं हा प्रश्न पडला. काय द्यावे त्याशी व्हावे उतराही, ठेवीत हा पायी जीव थोडा. म्हणून त्यांनी काहीच न देता चरणी ठेवी माथा हेची भले, यापेक्षा माझ्याकडे काही नाही. असा संतांचा महिमा अपार आहे. नवे पाया पे सकळ ऐसा संता. ही माणसाला पावन पवित्र करणारी आहे, पण ती सर्व तीर्थे तया ठाया येती पुनित व्हावया. पर्व काळ पाया तडी वैशे वैष्णवा. पर्व काळ संतांच्या पायाजवळ, तीर्थ संतांच्या चरणाजवळ वास करतात, म्हणून त्या संतांचं दर्शन घेतलं, त्यांची सेवा केली का ती सेवा सुद्धा देवाचीच होते. संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर लाईक नक्की करा.